वेलकम टू त्रिशूल आर्ट गॅलरी। आज मी तुम्हाला हे छोटेसे जास्वंदीचे फुलं शिकवणार आहे आणि त्याचा हार कसा तयार करायचा ते पण मी आज तुम्हाला शिकवणार आहे। आणि ह्या आधी मी हे मोठं जास्वंदीचं फूल शिकवलेलं होतं बघा। तुम्हाला याची साईज कळेल बघा। हे इतकं मोठं आहे आणि हे इतकं छोटं आहे। तर याचा व्हिडिओ तुम्हाला मोठ्या जास्वंदीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये बघू शकताय किंवा इथे कोपऱ्यामध्ये आय बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला डायरेक्ट हा व्हिडिओ भेटणार आहे किंवा या व्हिडिओच्या शेवटी जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला याचा व्हिडिओ भेटेल। हे मोठं जास्वंदीचं फूल आहे आणि आपण हारासाठी छोटे जास्वंदीचे फुलं तयार करणार आहे। तर ही पद्धत वेगळी आहे, याची पद्धत वेगळी आहे। तुम्ही व्हिडिओत बघाल तेव्हा कळेलच। आणि याची पद्धत वेगळी आहे। तर आता मी हे सॅम्पल म्हणून हे फुलं करून ठेवलेले आहे आणि मी 5च फुलांचा इथे हार तयार करून दाखवणार आहे। हे हार छोट्या गणपतींसाठी, घरात जे छोटे छोटे गणपती असतात त्यांच्यासाठी ह्या फुलांचे छोटे हार खूप सुंदर दिसतील। तर बघा मी इथे 4 तयार करून ठेवलेले आहे। 5वं फूल मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी बघा साहित्य मी तुम्हाला सांगते बघा। इथे हे पाईप क्लीनर्स आहे, याला पाईप क्लीनर्स म्हणतात। जे कोणी नवीन असाल, ज्याला माहित नसेल त्यांना मी सांगते आहे बघा। हे पाईप क्लीनर्स आहेत, सॉफ्ट असतात हे बघा, वेलवेट असतं हे। आणि याच्यामध्ये 2 क्वालिटीज असतात बघा। मी तुम्हाला साधी क्वालिटी आणि प्रीमियम क्वालिटी दाखवणार आहे। त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, किमतीमध्ये सुद्धा फरक आहे बघा। इथे ही पाईप क्लीनर बघू शकताय तुम्ही कशी दिसते आहे बघा। तिला अशी फोल्ड केली तर त्याच्यामध्ये असे गॅप गॅप दिसत आहे बघा, गॅप गॅप दिसत आहे। आणि तीच जर ही बघितली बघा, दोघांमध्ये डिफरन्स बघा किती आहे। दोनही पाईप क्लीनर्सच आहेत, पण मग ही प्रीमियम क्वालिटी आहे आणि ही साधी क्वालिटी आहे। आणि त्यात अजून एक क्वालिटी आहे बघा, एकदम सॉफ्ट, एकदम वेलवेट आहे हे। आणि तुम्हाला साईज सांगते बघा, तुम्हाला दिसतच असेल। ही जी इकडची रेड कलरची आहे ती 5 mm ची आहे आणि ही ब्ल्यू कलरची जी आहे ती 8 mm ची आहे। तर प्रीमियम क्वालिटीची ही 8 mm ची पाईप क्लीनर असते, एकदम सॉफ्ट असते, एकदम त्याला वेलवेट एकदम सॉफ्ट असतं त्याचं। आणि याचं 5 mm चं पण वेलवेट असतं, पण मग साईज कमी असते बघा। तुम्हाला डिफरन्स कळत असेल बघा, थिकनेस त्याचा कमी जास्त आहे। हा 5 mm आणि हा 8 mm। तर तुम्ही प्रीमियम क्वालिटी घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर, नाही तर तुम्ही ही साधी घेऊ शकता बघा। अशी साधी पण अवेलेबल आहे। तर या पाईप क्लीनरवरून तुमची किंमत ठरते। मग तुमचं प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे, तुमचे पाईप क्लीनरची क्वालिटी कशी आहे, त्याच्यावर किंमत ठरत असते। आता मी तुम्हाला डायरेक्ट किंमत सांगू नाही शकत, पण तुम्ही स्वतः काढा किंमत। तुम्ही हे पाईप क्लीनर कितीला घेतले, कितीचं पॅकेट आहे। एका पॅकेटमध्ये 100 काड्या असतात बघा, या 100 स्टिक्स असतात, काही 50 पण असतात। तर आता मी हे तुम्हाला सांगणार आहे का एका फुलाला करायला किती पाईप क्लीनर लागतात बघा। मी इथे आधीच कट करून ठेवलेले आहेत। एक जास्वंदीचं फूल तयार करण्यासाठी तुम्हाला 10 पाईप क्लीनर स्टिक्स लागतात। एका फुलासाठी 10 पाईप क्लीनर, ते पण छोट्या फुलासाठी, मोठ्या फुलासाठी जास्त लागतात। तर इथे मी कट करून ठेवलेले आहेत सगळे, मी तुम्हाला सांगते किती मापात कट केले मी। आणि हे आहे पराग पोलन्स, तुम्ही इथे तुऱ्यामध्ये लावू शकताय। तुरा लावण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे। तर घेताना हे पण तुम्ही घ्या, जिथे पाईप क्लीनर भेटतात तिथे सगळं साहित्य मिळेल, त्या साहित्यांमधून तुम्ही हे घेऊ शकताय किंवा मिशोवर पण अवेलेबल आहेत। तर चला मग आपण सुरुवात करू फुलासाठी बघा। आता मी इथे ह्या ज्या आहे बघा, ह्या ज्या आहे मोठ्या आहेत, 5 स्टिक्स ज्या आहेत त्या मोठ्या आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या छोट्या छोट्या आहेत। ठीक आहे, टोटल मी तुम्हाला सांगते किती घेतल्या आहेत ह्या छोट्यावाल्या। ह्या छोट्या ज्या पाईप क्लीनर आहेत त्या 20 आहेत, 20 ह्या छोट्या आणि 5 ह्या मोठ्या। आता मी याचं माप तुम्हाला सांगणार आहे। तर आता बघा, आणि ही येलो कलरची लागणार आहे आपल्याला इथे। ठीक आहे, तो पार्ट नंतर आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल बघा। आता ही जी एक पाईप क्लीनर आहे ना ती 30 सेंटीमीटरची आहे। ठीक आहे, पूर्ण 30 सेंटीमीटरची नसते, थोडी कमीच असते, पण 30 सेंटीमीटर आहे याची लांबी। आणि बघा मग काय करायचं आपल्याला, 10-10, आता 30 म्हटल्यावर त्याचे 3 पार्ट करायला तुम्हाला 10-10 सेंटीमीटर घ्यावे लागतील, पण पूर्ण 10 सेंटीमीटर नका घेऊ, 9.5 सेंटीमीटर तुम्हाला घ्यायचा आहे बघा। 9.5 सेंटीमीटर घ्यायचा आणि तो कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा।
कातर कोणती आहे तुमच्याकडे त्या कात्रीने तुम्ही कट करा, पण याच्यामध्ये तार असते त्याच्यामुळे तार कट करण्यासाठी एक वेगळी मिळते, ती तुम्ही घेऊ शकताय. पाईप क्लीनर कटर म्हणून मिळतं, ते तुम्ही घेऊ शकताय. बघा ही झाली 9.5 फूटच, 9.5 सेंटीमीटरच कट करायची आहे पूर्ण, कारण ही पूर्ण 30 सेंटीमीटर नसते. सांगताना ते सांगतात 30 सेंटीमीटर आहे, पण ती पूर्ण नसते. एक आपण कट करून झाला आहे 9.5 सेंटीमीटर तुम्हाला मी सांगितला. आता हा जो आहे उरलेला तो असा फोल्ड करून घ्या आणि मधून कट करून घ्या. बघा असे एका पाईप क्लीनरचे आपल्याला 3 तुकडे करायचे आहेत. आणि काही काळजी करू नका, जर कमी जास्त पण झाले तरी काही फरक नाही पडत. बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे 20 तुकडे घ्यायचे आहेत. टोटल 20 तुकडे एका फुलासाठी तुम्हाला हे छोटे 20 तुकडे घ्यायचे आहेत. आता मी हे इथं करून ठेवलेले आहे, फक्त तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवलं. आणि हा जो आहे ना पाईप क्लीनर, हा जो मोठा आहे तो किती सेंटीमीटरचा आहे मी तुम्हाला सांगते. बघा हा पूर्ण 15 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे ही 30 सेंटीमीटरची आणि हा 15 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हा जो एक पाईप क्लीनर आहे तो मधून फोल्ड करायचा आणि असा मधून कट करून घ्यायचा आहे. असे हे 2 तुकडे तुम्हाला यूज करायचे आहे. तर आता तुम्हाला कॅल्क्युलेशन मापाचं कळलं असेल किती सेंटीमीटर मी घेतले आहेत एका फुलासाठी, म्हणजे सगळे फुलं सेम येणार आहे. तर ह्या 5 काड्या 15 सेंटीमीटरच्या आणि ह्या छोट्या छोट्या ज्या आहे त्या 9.5-10 सेंटीमीटरच्या घ्यायच्या आहे. ह्या टोटल 20 आहेत आणि ह्या 5 आहेत. ठीक आहे, चला मग आपण सुरुवात करूया फुलासाठी. आता काय करायचं, हे जे आहे ना आपण हे छोटे छोटे कट केले त्याला असं गोल करून ठेवा, पाकळ्या करून ठेवा. त्याच्या सगळ्यांच्या पाकळ्या करून ठेवायच्या. हे 20 पाकळ्या तयार होणार आहेत. बघा अशा सगळ्या फोल्ड करून ठेवायच्या आहेत. बघा या 20 मी काड्या फोल्ड करून घेतलेल्या आहे. 20 पाकळ्या ह्या तयार करून घेतलेल्या आहे. आता आपण एक पाकळी तयार करायला सुरुवात करू. बघा ही आता घेतली आहे 15 सेंटीमीटरची आपण पाईप क्लीनर. आता काय करायचं, बघा इथे अर्ध्यात थोडंसं सोडून द्यायचं मागे थोडासा भाग. मग बघा हा एक तुकडा घ्यायचा आहे, तो असा इथे मध्ये ठेवायचा आहे. आणि काय करायचं, इथे पकडून ठेवायचा आहे व्यवस्थित घट्ट. आणि हा एक भाग आहे ना तो मागच्या दिशेने असं पिळून पुढच्या दिशेला काढून घ्यायचा आहे. म्हणजे एक पिळा द्यायचा आहे आपल्याला. बघा हा झाला पहिला. आता दुसरा पण आपण इथे घ्यायचा आहे, इथे ठेवायचा आणि परत एक भाग मागे, हा पुढचा जो भाग आहे तो मागच्या बाजूने पुढे पिळा देऊन पुढे काढून घ्यायचा आहे. अशाच आपल्याला काय करायचे, ह्या ज्या 4 काड्या आहे ना त्या 4 काड्या आपल्याला ह्याच पद्धतीने अशा पिळ देऊन आपल्याला ह्या काडीला लावायच्या आहेत. बघा आणि तुम्हाला वाटलं तुम्हाला 3च ह्या पकड्या घ्यायच्या आहेत ना, तर तुम्ही 3च घेऊ शकताय. म्हणजे बघा मी इथे 4 घेतले आहे, ही 1 2 3 आणि 4 घेतले आहेत. तर तुम्ही 3 जरी घेतल्या तरी चालतील, काही हरकत नाही. बघा असा आता उरलेल्या पाईपला असा थोडासा हाताने असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. सहज त्याचा गोल आकार होतो कारण याच्यामध्ये तार असते म्हणून. आणि हे सगळे जे तारी आहेत ना हे सगळे असे व्यवस्थित थोडेसे व्यवस्थित जोडून घ्यायचे, असे जवळजवळ आणि असे पकडायचे आहे व्यवस्थित. बघा पकडून ठेवायचे आणि हा थोडासा मोठाच ठेवायचा कारण आपल्याला या पूर्ण पाकळ्या अशा गोल गुंडाळायच्या असतात. बघा व्यवस्थित पकडून ठेवायच्या, कुठली पण तार बाहेर राहायला नको, मागच्या बाजूने पण पुढच्या बाजूने पण. बघा आणि हा पाईप क्लीनर जो आहे तो ह्या सगळ्यांच्या भोवती असा गोल फिरवून घ्यायचा आहे आणि त्याला असा पिळा द्यायचा आहे आणि पक्का गुंडाळायचा आहे. बघा पक्क गुंडाळून घ्यायचा आणि याला असा वाक द्यायचा आहे. बघा इथून खाली खोलगट झाला आहे वरच्या बाजूने असा, आणि जिथं गॅप दिसतो आहे तिथे अशा थोड्याशा पाकळ्या अशा पसरवून घ्यायच्या हाताने. एक एक पाकळी जी आहे ती अशी पसरवून घ्यायची, म्हणजे त्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे. बघा खालच्या बाजूने खोलगट भाग आहे आणि हा वरच्या बाजूने फुगीर भाग आहे. बघा मी इथे 4 स्टिक्स यूज केलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं 3च करायचे, तुम्ही 3च करू शकतात. माप हेच असणार आहे, फक्त 4 ऐवजी तुम्हाला 3 पाकळ्या घ्यायच्या आहे. ह्या ज्या करून ठेवल्या आहेत ना त्या 3च तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्याची एक पाकळी तुम्ही तयार करू शकता. बघा ही एक पाकळी झाली. मी अजून तुम्हाला एक पाकळी तयार करून दाखवणार आहे.
मग बाकीच्या मी तयार करून घेणार आहे. बघा अशी पकडली की एक इथला भाग थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला ह्या पाकळ्या अशा इथे ॲड करायच्या आहे. त्याला असा ट्विस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित त्या अशा राहायला हव्या. बघा 4 घ्यायच्या आहेत आपल्याला. व्यवस्थित त्याला ट्विस्ट करून घ्यायचं. पॅक झाल्या पाहिजे त्या व्यवस्थित. बघा अशा झाल्या की याला असा गोल आकार द्यायचा आहे. इझिली होतो तो. बघ आणि मग ह्या पाकळ्या अशा व्यवस्थित अशा व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहे. खालच्या बाजूनी राहायला पाहिजे, वरच्या बाजूनी. दोनही अशा व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणजे कसं कुठे गॅप दिसलं तर खालच्या आणि वरच्या दोन्ही त्या गॅप भरून काढतात. बघा परत असं पकडून घ्यायच्या. ह्या सगळ्या पाईप क्लीनर हातात पकडायच्या आणि ही उरलेली जी पाईप आहे ना ती ह्या सगळ्यांच्या भोवती अशी गुंडाळून घ्यायची आहे. बघा एकदम व्यवस्थित पक्का पिळा द्यायचा आणि खालच्या बाजूने असं प्रेस करायचं वरती. आणि या अशा थोड्याशा गॅप दिसतो ना त्याच्यामध्ये थोड्याशा तुम्ही ह्या पाकळ्या अशा सरकवून घ्यायच्या आहेत. त्या इझिली सरकतात. खालच्या आणि वरच्या दोनही बरोबर ॲडजस्ट होतात म्हणून गॅप दिसत नाही. बघा ही झाली आपली दुसरी पाकळी तयार. ठीक आहे. बघा 2 पाकळ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी ह्या बाकीच्या 3 पाकळ्या पण मी तयार करून घेणार आहे. आता मी फक्त सॅम्पल म्हणून तुम्हाला 2च तयार करून दाखवल्या. आता त्याच्या आधी मी लगेच तुम्हाला हे जे तुरा आहे ना तो तुरा मी तयार करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी अजून एक पाईप क्लीनर घेतलेली आहे. ती किती मापाची आहे? जे 3 तुकडे केले ना आपण 9-10 मीटरची आहे. फक्त तुम्ही 9ची पण घेतली तरी चालेल. जेवढा मोठा तुरा तुम्हाला करायचा असेल तेवढा 8, 9, 10 तुम्हाला जेवढा मोठा छोटा पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही ही पाईप क्लीनर घेऊ शकता. रेड कलरची घेतली मी. तुम्ही वेगळ्या कलरची घेतली तरी चालेल. छानच वाटते ती. बघा ही घेतली. आता आपण इथून हे तुरे घेणार आहे. 3च घेतलेत मी. तुम्हाला जास्त घ्यायचे असतील तर घेऊ शकताय. बघा याला मी असं मध्ये फोल्ड करणार आहे. बघा असं मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा असे. आणि काय करायचं आता हा मध्ये फोल्ड करून घेतला त्याच्यामध्ये हा पाईप क्लीनर अडकवायचा आहे असा. बघा आणि थोडासा ट्विस्ट करायचा. ठीक आहे. थोडासा ट्विस्ट करून घ्यायचा आहे. पिळा द्यायचा आहे थोडासा. बघा असं झालं. आता काय करायचं आपल्याला इथे एक येलो कलरची पाईप क्लीनर लागणार आहे. तर त्याला मी अर्धी फोल्ड करून कट करून घेणार आहे आणि परत याला पण अर्धी कट करणार आहे. आपल्याला एवढ्याशीच गरज आहे, जास्त नाही लागणार. बघा एक पाईप क्लीनरचे 2 भाग केले आणि त्या दुसऱ्या भागाचा पण एक भाग तयार करून हा पिवळा भाग इथं घेतलेला आहे. आता तो आपल्याला इथे गोल गोल गुंडाळायचा आहे. बघा चिटकवायचं काहीच नाही आपल्याला इथे. फक्त असा याला गोल गोल गुंडाळून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला फक्त इथे असं गुंडाळून घ्यायचा आहे. बघा इथे आपला हा तुरा तयार झालेला आहे. तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा तुरा येत असेल तर तुम्ही तो करू शकताय. याला इथे ग्लू चिटकवून तुम्ही येलो कलर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो यूज करू शकताय. किंवा रांगोळी असते येलो कलरची ती जरी तुम्ही इथे स्प्रिंकल केली तरीही त्याला खूप छान लुक येणार आहे. तर हा झाला आपला तुरा तयार. ठीक आहे. आपण तो बाजूला ठेवू आणि मी आता ह्या बाकीच्या पाकळ्या तयार करून घेते आणि मग तुम्हाला ह्या पाकळ्या जोडून दाखवते. बघा इथे मी सगळ्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे. बघा छोट्या छोट्या पाकळ्या अशा मस्त तयार झालेल्या आहेत. बघा 5 पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आता आपण ग्लू गनच्या सहाय्याने त्या चिटकवून घेणार आहे. बघा इथे ही ग्लू गन आहे
आपल्याला याला लाईट लागते. आणि बघा ह्या स्टिक्स असतात त्याच्यामध्ये, अशा स्टिक्स मिळतात दुकानामध्ये. जेव्हा तुम्ही ग्लू गन घ्याल तेव्हा तुम्हाला त्याच्यासोबत मिळतात. आणि मग त्या याच्यामध्ये गरम होऊन त्याचा ग्लू बाहेर निघतो. हॉट ग्लू असतो याच्यामध्ये. आणि त्याचं जरा व्यवस्थित यूज करायचा, कारण तो हाताला चिटकू शकतो, चटका बसू शकतो, कारण ते गरम असतं खूप. बघा आता इथे मी ते ग्लू गनने एक टिपका दिलेला आहे आणि दुसरी पाकळी अशी इथे जोडायला घेतलेली आहे. बघा हॉट ग्लू गनने काय होतं, तुमची जी वस्तू आहे ना ती पटकन अशी चिटकली जाते. तुम्हाला जास्त वेळ करायची म्हणजे वेट करायचं गरज पडत नाही. त्याच ठिकाणी जर तुम्ही थोडासा वेगळा स्टिक वापरला, थोडासा वेगळा डिंक वापरला, तर त्याला तुम्हाला चिटकण्यासाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. पण मग इथे हॉट ग्लू गन असल्यामुळे ते पटकन गरम असतं आणि पटकन चिटकलं जातं आणि पटकन थंड पण होतं. बघा त्याच्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघा, तुम्ही हॉट ग्लू गन वापरू शकताय किंवा 7000 बॉन्ड मिळतो, तो पण तुम्ही वापरला तर छानच आहे. लाईट गेल्यानंतरही तुम्ही तुमचं काम कंटिन्यू ठेवू शकता. पण जर लाईट गेली तर तुम्हाला थांबावं लागतं, कारण लाईटीशिवाय ही गन काम करत नाही. तर दोनही ऑप्शन तुम्ही ठेवा. बघा एक एक मी या पाकळ्या एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत. बघा 4 पाकळ्या मी जोडून घेतल्या. आता 5वी पाकळी लावण्यापूर्वी आपण इथे लावणार, तुरा लावून घेणार. असं सेंटरला थोडासा ग्लू ॲड करायचा आहे. जास्त ग्लूची गरज पडत नाही. बघा आणि हा जो तुरा आपण बनवला तो असा इथे सेंटरला पकडा. थोड्या वेळ पकडून ठेवा. बघा थोड्या वेळ पकडून ठेवायचा आहे चिटकेसपर्यंत. बघा जास्त वेळ लागत नाही त्याला. आणि हा उरलेला थोडासा थंड झालेला ग्लू काढून घ्यायचा आहे. आणि आता राहिलेली शेवटची पाकळी ती पण आपण जोडून घेणार आहे. तर बघा इथे आपण असं मध्ये पण ग्लू लावणार आणि ह्या शेजारच्या 2 पाकळ्या त्यांनाही आपण हॉट ग्लू गन लावून घेतलेला आहे ग्लू. आणि मग ही शेवटची जी पाकळी आहे ती अशी व्यवस्थित इथे पकडून ठेवायची आहे. व्यवस्थित चिटकेपर्यंत पकडून ठेवायची. हाताने थोडीशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. हे पाकळ्या होतात ॲडजस्ट. आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. सारख्याच अंतरावर चिटकल्या पाहिजे सगळ्या. बघा आणि बिलकुल वेळ लागत नाही त्याला चिटकण्यासाठी. बघा इथे आपलं फुल चिटकून रेडी झालेलं आहे. बघा आणि आता हा जो उरलेला एक्स्ट्राचा जो पाईप क्लीनर आहे ना तो आपण कट करून घेऊ. बघा इथे आपण हा पाईप क्लीनर कट करून घेतलेला आहे आणि आपलं इथे जास्वंदीचं फूल तयार झालेलं आहे. आणि आता मागे जरा आपण फिनिशिंग देणार आहे. बघा मागं असं व्यवस्थित दिसत नाही म्हणून आपण त्याला थोडंसं छान डेकोरेट करू. बघा मी इथे तुम्हाला दाखवते. इथे मागच्या साईडला मी इथे ग्रीन कलरचं यूज केलेलं आहे. छान दिसते फिनिशिंग त्याच्याने. तर इथे आपल्याला लागणार आहे ग्रीन कलरचा पाईप क्लीनर. बघा ग्रीन कलरचा पाईप क्लीनर म्हणजे एका पाईप क्लीनरचा 2 तुकडे केलेत मी, तेवढाच पाईप क्लीनरची गरज आहे. पूर्ण पाईप क्लीनर यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकताय, तशी काही हरकत नाहीये. बघा आता एक पाईप क्लीनर घ्यायचा, त्याला असा हळूहळू गोल आकार देत जायचा आहे. अशी इथं अशी गोल डिस्क तयार करायची आहे. बघा अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. बघा फक्त गोल करून घ्यायची आहे, आपण ती चिटकवणार आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला गोल तयार करून घ्यायचा आहे. मोठा पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण एक पाईप क्लीनर घेऊ शकताय. आता बघा काय करायचं, इथे आपल्याला इथे ना ग्लू लावून घ्यायचा आहे पूर्ण खालच्या बाजूला. आणि त्याच्यावरती ती आपण ग्रीन कलरची जी डिस्क तयार केली बघा ही, ती आपण त्याच्यावरती लावून घेणार आहे. अशी आधी अर्धा भाग चिटकवून घ्या. बघा एवढा अर्धा भाग चिटकवून घ्या आणि मग उरलेल्या ठिकाणी परत ग्लू लावायचा आणि बाकीचं पण पाईप क्लीनर इथे
जोडून घ्यायचं आहे बघा. थोडंसं प्रेस करून ठेवायचं, म्हणजे याच्याने जरा फुलाची फिनिशिंग जी आहे ना ती खूप सुंदर वाटेल. कारण आपण हार बनवतो आहे ना हारासाठी, तर मग हे छान आहे. पानं बनवायची गरज नाही पडणार. आणि जर तुम्हाला पानं लावायची असतील तर तुम्ही तयार करून एक्स्ट्राची पानं हारामध्ये यूज करू शकताय. मी फक्त हारच तयार करून दाखवणार आहे तुम्हाला. बघा इथे आता आपले हे फुलं तयार झालेले आहे आणि मी त्यांची मांडणी कशी करणार आहेत बघा. मी तुम्हाला बघा, मी आधी हे रेड कलरचं फूल ठेवणार आहे सेंटरला, मग साईडला हे 2 व्हाईट फुलं आणि मग परत वरती हे असे लाल फुलं. अशा पद्धतीचा आपला हार असणार आहे बघा. आणि मी 5 फुलांचा हार तयार करणार आहे. सॅम्पल फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी मी तयार करणार आहे. आणि आमच्या घरचा गणपती पण छोटाच असतो, त्याच्यामुळे त्याला छोटाच हार बरोबर होईल बघा. अशा पद्धतीने मी अरेंजमेंट करणार आहे. आता आपण बघूया या हाराला जोडायचं कसं. तर बघा इथे आपण काय करणार आहे, 2 पद्धती आहे. मी तुम्हाला दोनही पद्धत सांगणार आहे, पण करून एकच दाखवणार आहे. तर बघा हे फुलं तयार करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ग्लू गन जी आहे ना त्याच्या सहाय्याने तुम्हाला ही फुलं डायरेक्ट एकमेकांना चिटकवायची आहेत. अशी बघा, मागच्या बाजूने चिटकवा किंवा अशी समोरासमोर जरी चिटकवली तरीही चालेल. ग्लू गनने ते सहजपणे अशी राहू शकते. पण मग तुम्हाला डबल शुअर पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, 2 म्हणजे ही पहिली पद्धत सांगितली, डायरेक्ट फुलं एकमेकांना चिटकवून द्यायचे, किंवा एक लेस घ्यायची, लेसला ही फुलं चिटकवायची. ती एक पद्धत झाली. मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी आपल्याकडे पाईप क्लिनरचे तुकडे उरलेले असतातच, तर ते तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मोती बघा, त्या पाईप क्लिनरमधून मोती जाईल एवढा तुम्हाला मोती घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आणि काय करायचं बघा, इथून आपल्याला तुम्हाला जोडायची कशी त्याच्यावर डिपेंड आहे. असे तिरपे जोडायचे आहे, सेंटरनी जोडायचे आहे. तर चला आपण सेंटरनी जोडू. तर इथून आहे ना असा एक पाईप क्लिनर घेतला आपण, ठीक आहे. मोती मी आधीच घेतलेला आहे, ठीक आहे, मोती घेतलेला आहे आधीच. आणि मग इकडच्या बाजूने ह्या इथल्या पाईप क्लिनरच्या ह्या पाकळीमधून पाईप क्लिनर खाली काढून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने बघा. आणि हा खाली जो आहे ना इथे ना तुम्हाला असा ट्विस्ट करून घ्यायचा आहे. एकदम पक्का ट्विस्ट करा, पूर्ण असा गोल गुंडाळून घ्या, जेणेकरून तो सुटायला नको. आणि जो उरलेला आहे ना पाईप एक्स्ट्राचा, तो तुम्ही कट करून घ्यायचा आहे. बघा इथे हा एक्स्ट्राचा पाईप आपण कट करून घेतलेला आहे आणि याला असं थोडंसं साईडने असं दाबून द्यायचं, म्हणजे ते तार हाताला टोचायला नको त्याच्यामुळे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक मोती पण ॲड होतो आणि हे फुलं एकमेकांना जोडली पण जातात. अशाच पद्धतीने तुम्हाला फुलं जोडून घ्यायची आहे. आता इथे आपण 2 कलर यूज केले आहे, त्याच्यामुळे हा थोडासा कलर इथे दिसणार आहे, थोडासा नॉर्मली दिसेल, जास्त नाही दिसणार. एकाच कलरची फुलं तुम्ही यूज केले, म्हणजे सपोज तुम्ही रेडच कलरचे सगळे फुलं तयार केली आहे, तर रेड कलरचीच तुम्हाला पाईप क्लिनर घ्यावी लागेल, तर ती इथे दिसणार नाही. पण हे 2 कलरचे घेतले आहे त्याच्यामुळे थोडासा दिसेल फरक, एवढं नाही जाणवत. बघा आता ही पहिली झाली तयार करून. आता त्याच पद्धतीने दुसरी पण आपल्याला तशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आपल्याला फक्त पाईप क्लिनरचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मोती असा ॲड करून घ्यायचा सेंटरला. आणि मग आता एक फूल आपण जोडून झालं बघा. आता जोडताना व्यवस्थित जोडा, ठीक आहे. ही पाकळी इथे जोडली, लगेच शेजारच्या पाकळीला ही दुसरं फूल आपल्याला जोडायचं आहे, नाहीतर जास्त गॅप होईल. असं जर झालं तर मग तुम्हाला बाकीचे फुलं इथे जोडायला लागतील. व्यवस्थित सेंटरला यायला पाहिजे, म्हणून तुम्ही जरा बघून घ्या कुठल्या पाकळीला तुम्हाला जोडायचं आहे. बघा ही एक पाकळी, आता ही दुसरी पाकळी. सेम प्रकारे आपण करणार आहे. ह्या पाकळीतून इकडच्या पाकळीमध्ये आपण
पाईप क्लीनर ॲड करणार आहे. बघा, आणि व्यवस्थित घट्ट पकडून असा याला असा पिळा देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित तो सुटायला नको याची काळजी घ्यायची, कारण आपलं फुलं याच्यावरच जोडलेले राहणार आहेत. त्याच्यामुळे जरा काळजी घ्यायची. कट केला तरी चालेल, नाही केला तरी तो तुम्ही असा इथे या पाकळीच्या बॅक साईडला ॲड करू शकताय. ट्विस्ट करून झाल्यानंतर त्याला तुम्ही व्यवस्थित इथे पॅक करा. बघा, अशा पद्धतीने आपले हे 3 फुलं एकमेकांना जोडली गेली. बघा, आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ग्लूगनने डायरेक्ट चिटकवून घेतले फुलं तरीही चालतील, काहीच हरकत नाही. आता मी 2 फुलं तुम्हाला चिटकवून दाखवली, म्हणजे विणून दाखवली. आता बाकीचे 2 उरलेली फुलं मी जोडून घेणार आहे. आता बघा, हे एक फूल इथे जोडलं जाईल आणि एक फूल इथे जोडलं जाईल. ते मी जोडून घेते आणि मग राहिलेली वरती आपण मोत्यांची माळ तयार करू आणि राहिलेलं लटकन, आपण इथे लटकन पण तयार करणार आहे. तर मी हे आधी फुलं जोडून घेते आणि मग आपण लटकन बघूया. बघा, मी इथे असं छोटंसं लटकन तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला हे लटकन कसं केलं ते बघायचं असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ आहे, कमळाच्या फुलांचा हार तयार केला आहे मी. त्याच्यामध्ये हे लटकन तर कसे तयार करायचे मी तुम्हाला तिथे दाखवलेलं आहे. तर तुम्ही त्या चॅनल म्हणजे माझ्या चॅनलवर जाऊन कमळाच्या फुलांचा हार शोधा, म्हणजे तुम्हाला हे लटकन कसे बनवायचे ते तुम्हाला कळेलच. तर आता मी डायरेक्ट बनवून घेतलेले आहे आणि मी इथे हे असे जोडून घेणार आहे. तर मी इथे असे डायरेक्ट याला विणून घेणार आहे. मागच्या साईडने असे जोडून घ्यायचे आहे इझिली. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे असे सुईच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही चिटकून घेतले तरी चालतील, पण व्यवस्थित चिटकवा म्हणजे ते लूज नाही झाले पाहिजे. बघा, एवढ्या पद्धतीने तुम्ही इथे लटकन ॲड करू शकताय. वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करता आले तर तुम्ही तसे करू शकताय. मी असे केलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने इथे हे लटकन तयार झालेले आहे. आणि इथे शेवटी खाली गाठ देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे. इथे अशी गाठ द्यायची आहे शेवटी खाली. जशी ऍडजस्ट होईल तशी तुम्ही देऊ शकता, किंवा चिटकावून घ्या दोरा उरलेला. एक गाठ द्यायची आहे. बघा, इथे मी गाठ दिलेली आहे आणि इथे हे लटकन पण मी ऍड करून घेतलेलं आहे. रेडीमेड लटकन असतील तुमच्याकडे तर तुम्ही ते पण यूज करू शकताय. बघा, इथे अशा पद्धतीने हे लटकन मी इथे यूज केलेले आहे. आणि हे लटकन बनवायचे कसे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझा कमळाचा व्हिडिओ बघा. कमळाचा हार पण बनवलेला आहे मी, तो पण खूप सुंदर आहे. तो पण तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता हे लटकन लावून झालं. आता वरती आपल्याला फक्त काय करायचं आहे, वरती अशी माळ तयार करून घ्यायची आहे. आता बघा, इथे शेवटी माळ करताना कसं करायचं बघा. आता इथून ह्या कुठल्याही पाकळीमधून सुई, त्याच्या आधी आपण एक मोती घेऊ. मी एक छोटा मोती घेतलेला आहे. तो का घेतला आहे मी, तो इथे ह्या गाठीमध्ये अडकला पाहिजे. आपण शेवटी दोऱ्याला गाठ दिलेली आहे, तो दोरा अडकायला हवा म्हणून मी छोटा मोती यूज केलेला आहे. आता तो छोटा मोती घेतला मी. आता एका पाकळीमधून बघा, एका पाकळीमधून मी दोरा काढून घेतला आहे वरती. ठीक आहे. आता परत ह्या बघा, ह्या मोत्यातून परत मी सुई मध्ये घेणार आहे आणि परत वरती काढून घेणार आहे.
आणि असा दोरा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा, म्हणजे तो झाकला जाईल तिथे, आणि तो मोती जो आहे ना तो पण इथे अडकलेला असेल. बघा, तो मोती तिथे अडकलेला आहे. बघा, इथे असा बांधून घ्यायचा आहे तो मोती. आणि मग आपल्याला जे मोती यूज करायचे आहेत ना ते मोती तुम्ही इथे घेऊ शकताय. मी आधी एक गोल्डन मोती घेते, मग हे असे 2 पांढरे मोती, परत एक गोल्डन मोती, परत एक पांढरा म्हणजे 2 पांढरे मोती. 2 पांढऱ्या मोत्यांच्या मध्ये मी एक गोल्डन मोती यूज करणार आहे. तुम्हाला जसं घ्यायचं असेल तसं तुम्ही घेऊ शकताय. सगळे पांढरेच मोती घ्या किंवा सगळे गोल्डनच मोती घ्या किंवा दोनही मिक्स करा. एका आड घ्या, नाहीतर 2-3 आड घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला सगळे मोती घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला एक माळ तयार करायची आहे. जेवढी मोठी तुम्हाला हवी आहे तेवढी मोठी तुम्ही करू शकताय. बघा, एवढी मोठी घेतलेली आहे मी. जास्त मोठं नाही करणार आहे मी, म्हणून मी छोटीच माळ तयार केलेली आहे. बघा, एवढीच माळ पुरेशी आहे. आणि मग आता काय करायचं, दुसऱ्या बाजूला पण तुम्हाला त्याच पद्धतीने करायचं आहे. या फुलामधून सुई खाली काढून घ्यायची. आता इथे दुसऱ्या मोत्याची गरज नाही आपल्याला, फक्त इथे आपल्याला गाठ द्यायची आहे. काय करा माहितीये का, आता मी दोरा खाली काढून घेतलेला आहे. आता हा जो गोल्डन मोती वरती आहे ना त्याच्यामधून परत सुई खालच्या बाजूला काढून घ्या. अशा पद्धतीने बघा, इथे हा पॅक होतो. आणि मग तुम्ही इथे खाली तुम्हाला इथे दोऱ्याने गाठ द्यायची आहे. व्यवस्थित गाठ द्या, दिसायला नको. पाईप क्लीनरच्या मधूनच तुम्ही ती व्यवस्थित काढून घ्या आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि डायरेक्टली एक माळ मिळते, तुम्हाला ओवायची गरज नाहीये. प्लास्टिकच्याच मण्यांची असते ती, तर ती तुम्ही इथे यूज केली, डायरेक्ट तुम्ही चिटकवून देऊ शकता. तुम्हाला ओवात बसायची गरज पडणार नाही. ती पण रेडीमेड माळ मिळते, ती तुम्ही वापरू शकता. तर माझ्याकडे मोती अवेलेबल आहे म्हणून मी मोत्यांमध्येच करणार आहे. आता इथे आपलं हे हार तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. मी तुम्हाला पूर्ण दाखवते. बघा, इथे हा छोटासा आपला बाप्पासाठीचा हार तयार झालेला आहे. आणि लटकनसाठी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, लटकन तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही माझा कमळाचा व्हिडिओ बघू शकताय. कमळाचा हार तयार केला आहे मी. कमळाचा हार पण तुम्ही ट्राय करा, तो पण खूप सुंदर आहे. आणि हे लटकन कसे बनवायचे ते तुम्हाला मी त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे, तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघा. तर आता इथे आपला बाप्पासाठीचा हा कंठी हार जास्वंदा फुलांचा तयार झालेला आहे. तो कसा दिसतो आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.